भारताच्या 5 सगळ्यात मोठ्या विमानतळांचं नियंत्रण एका तुर्की कंपनीच्या हाती आहे आणि हीच तुर्की जी खुलेआम पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवायांना पाठिंबा देते। हे ऐकून तुम्हालाही धक्का बसतोय का? पण ही फक्त सुरुवात आहे, कारण यामध्ये एक खोल आर्थिक जाळं, राजकीय गोंधळ आणि सुरक्षेचा मोठा धक्का लपलाय। भारतामधल्या 10 सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी 7 विमानतळ दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद आणि कोचीन या सगळ्या विमानतळांमध्ये सेलेबी एव्हिएशन नावाची तुर्की कंपनी ग्राउंड हँडलिंग पासून प्रवासी सेवा असेल, कार्गो असेल, फ्लाइट ऑपरेशन्स, वेअरहाउसिंग आणि पोस्टल सर्व्हिसेस पर्यंत सगळी कामं करते। हीच कंपनी दरवर्षी भारतामधली 1 लाख फ्लाइट्स हाताळते आणि 5.5 लाख टन कार्गोवर नियंत्रण ठेवते। सोशल मीडियावर आता मोठा संताप या संदर्भात व्यक्त केला जातोय। #बायकॉट सेलेबी, #बॅन टर्किश प्रोडक्ट्स असे हॅशटॅग ट्रेंड्स होत आहेत। अनेक पोस्टमध्ये आरोप केला जातोय की तुर्की राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या मुलीचा या कंपनीशी संबंध आहे। पण गोष्ट इथेच थांबत नाही, कारण आता टर्किश एअरलाइन्सवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे। 2024 मध्ये टर्किश एअरलाइन्सने जगभरात तब्बल 85 दशलक्ष प्रवासी वाहून नेले। याच कंपनीच्या 56 आठवड्यांच्या फ्लाइट्स भारतातल्या 10 शहरांमध्ये चालतात। अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोचीन, कोलकाता, अमृतसर, बेंगलोर आणि त्रिची त्यांचा इस्तानबुल हे गेटवे म्हणून वापर करून भारतीय प्रवाशांना ते युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेत घेऊन जातात। विशेष म्हणजे भारताच्या आतल्या फ्लाइट्ससाठीही त्यांच्याकडे इंडिगो सोबत कोड शेअर करार आहे। कोड शेअर करार काय आहे तर तुर्कीची विमान कंपनी भारतातल्या अंतर्गत विमानांवरही तिकीट विक्री करू शकते। टर्किश एअरलाइन्सचा टर्किश कार्गो विभाग भारतातल्या प्रमुख विमानतळांवर कार्गो सेवा देतो आणि त्यांचं ग्राउंड हँडलिंग देखील पुन्हा सेलेबी कंपनीकडेच दिलेलं आहे। 2024 मध्ये टर्किश कार्गोने 2 दशलक्ष टन माल वाहू केलं आणि त्यातून त्यांना $3.5 अब्ज उत्पन्न मिळालंय। एकटं कार्गो डिव्हिजन जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं आहे। त्यांच्याकडे 468 प्रवासी विमानं आणि 24 मालवाहू विमानं आहेत आणि हे सर्व 133 देशांमध्ये माल आणि प्रवासी नेतात। सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय, हे म्हणजे ही सगळी तुर्की कंपनी भारतात एवढं खोलवर पोहोचली तरी कशी? एकीकडे पाकिस्तानला पाठिंबा देणारी तुर्की आणि दुसरीकडे भारतातल्या सर्वात संवेदनशील विमानतळांवर त्यांची पकड। यामध्ये राजकीय निष्काळजीपणा आहे का, की अजून काही? सध्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय फक्त सर्व माहिती संज्ञानात आहे एवढंच म्हणतंय। परराष्ट्र मंत्रालय काही बोलेपर्यंत निर्णय होणार नाही असंही ते सांगतायत। तुमच्या विमानाचा दरवाजा बंद होण्याआधीच या देशातल्या गुप्त दरवाजातून कोण आत शिरतोय हे तपासणं आता सरकारची जबाबदारी आहे। पण आवाज उठवणं हे आपलं काम आहे। जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि असा अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।